शब्दमन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप झाली आहे लॉंग डिस्टन्स. पार्ट आहे 310. सो पार्ट 309 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया मस्त शुभ सोबत बोलते रात्री छान नेक्स्ट डेचं जे काही प्लान असते ते सांगते. आणि तसंच दोघेही झोपी जातात तर सकाळी पंखोडीमुळे जाग येते क्रियाला. आणि दोघींमध्ये झालेली क्यूटी मस्ती बघायला मिळते. आणि मग तसंच बाहेर जाण्यासाठी रेडी होऊन शुभला बोलत बसते क्रिया. तर लग्नावरून बोलणं सुरू असते तर शुभ बोलतो लिव्ह इन मध्ये सर्व मिळत आहे तुला, म्हणून तुला लग्नाला सध्या नाही बोलते तो. सो आता पुढे बघू यावर क्रिया काय आन्सर करणार आहे. ओके. तर क्रिया तसंच रिप्लाय करत विचारते की व्हॉट, नालायक काय बोलला तू. शुभ प्लीज असं काहीही नाहीये. ओके. आणि तुलाच जास्त फायदा आहे लिव्ह इन मध्ये राहण्याचा. तर शुभ बोलतो मी तर कधीतरी असं काहीतरी करत असतो. तर क्रिया बोलते ओ गॉड यार किती शहाणा आहेस ना तू खरंच. म्हणजे 24 तासात 24,000 वेळेस मूडमध्ये असणारा तू मला हे सर्व बोलत आहे. लाईक सिरियसली. झोपून असेल तर तेच, उठून असेल तरी तेच, बसली असेल तरी तेच आणि कामात असेल तरी सुद्धा तेच. कितीतरी वेळेस मेड आंटी काम करत आहेत आणि किचनमध्ये येऊन बॅक हग करत कुठेही हात फिरवणं आणि हे सर्व करून तू मला बोलतो. हां. तर शुभ बोलतो, "हां, मग यात तुझीच चुकी आहे ना. मी पूर्ण नॉर्मल असतो. लाइक कामात असेल तर किंवा नसेल तरी सुद्धा. पण तू जवळपास असेल किंवा समोर असेल किंवा काहीही असेल, तर मला नाही राहवत. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे? मॅग्नेटसारखाच येऊन चिपकतो तुला. शॉर्ट्सवर असताना थाईज, स्मूथ हँड्स अँड दॅट अँड धिस. उफ! क्रियू डार्लिंग मूड बनवू नको हां, नाहीतर आता लगेच येऊन नागपूरमध्ये सर्व करावं लागेल. बाकी जागेचं काय ते मी बघून घेईन. नाहीतर न्यू प्रॉपर्टी घेतली असेलच घरच्यांनी, सो तिथे फर्स्ट टाइम करून जागेचं काय ते बोलतात ना, ते करून घेऊ." हां. तर क्रिया बोलते, "ए शी याल शुभ तू प्लीज शांत बस बरं. तुला बोलायची काही अक्कलच नाही आणि हे तू जेव्हा तेव्हा मूडच्या गोष्टी करू नको हां. मी इकडे बाहेर आहे, सो प्लीज मला हग किस करायचं असेल तर पॉसिबल होत नाही. सो तू हा टॉपिकच काढायचा नाही. कळलं?" तर शुभ बोलतो, "अगं पण टॉपिक मी कुठे काढला? तूच सर्व एक्सप्लेन करत होती ना, मग झालं फील त्यावर बोललो मी." तर तुलाही फील झालं परत, पण स्टार्ट तू केली होती. तर क्रिया बोलते, की "बरं, बरं ठीक आहे, माझंच चुकलं असेल." हां. तर शुभ विचारतो, की "आता पुन्हा किती वेळ आहे तुला?" तर क्रिया सांगते, की "बस आता निघणारच आहे." तर काही वेळाने क्रियाच्या फ्रेंड्सचा कॉल येतो. तर तसंच क्रिया पंखुडी जातात आणि क्रिया तसा मेसेज करून सांगते शुभला. सो मग शुभ पण पूर्ण बिझी असतो आपल्या कामात आणि क्रिया इकडे फुल एन्जॉय करत असते आपल्या फ्रेंड्ससोबत बाहेर. तर सगळे जातात सर्वात आधी कॅफेमध्ये आणि क्रियाला बोलतात सगळे, की "आता तू तिकडे गेली तर आम्हाला विसरले की काय?" असंच वाटायचं गं. कायम कारण तू कधीच कॉल मेसेज नव्हती करत लाईक जसं आपण आधी सगळे बोलायचं वगैरे तसं. तर क्रिया बोलते, "अगं हे बघ, एजनुसार आपली लाईफ चेंज होते. लाईक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते आणि त्यानुसार आधीच्या गोष्टीत तेवढा वेळ देणं शक्य होत नाही. आणि मी तरीही कोणालाही विसरले नाहीये. कारण माझा वीकमधून एकदा तरी कॉल असतोच. आणि ऑफिसमध्ये दिवसभर खरंच खूप काम असतं आणि त्यानंतर घरी गेली की मग शुभ असतो. मग आम्ही दोघे दिवसभर कामात घालवलेला वेळ कसा गेला, त्यात कोणाचा मूड कसा होता, सर्व डिस्कस करतो. आणि बाय द वे, तू मला बोलते वेळ नाही देत आणि तू किती वेळ देते गं? तू सांग तुझं आता. हां, बताव, बताव. तर ती बोलते, "माझं काय सकाळी उठा, आपलं आवरून घ्या आणि मग तसंच लेट होतं मला, तर धावत पडत कसं तरी ऑफिस पोहोचते आणि त्यानंतर रिटर्न टू पीजी हॉस्टेल." देन घरी कॉल करून बोलते, तर क्रिया यावर बोलते, "ए तू अजून रिलेशनमध्ये नाही आले का गं? मागे ते कॉलेजमध्ये झालं ब्रेकअप त्यानंतर कधीच नाही का?" तर ती बोलते, "नाही ना, ॲक्चुअली मला ना आता डायरेक्ट लग्नच करायचं आहे." घरचे बोलतील तिथे कारण रिलेशनमध्ये आल्यानंतर काय-काय डिमांड असते आता माहिती आहे ना, लाइक ते सगळं नाही म्हटलं, की मग लगेच इमोशनल ड्रामा सुरू होतो किंवा फार-फार तर काय, तो ब्रेकअप करूनच जातो. हां, खरं आहे. तर क्रिया बोलते, "ए हॅलो, सगळे एकसारखे नसतात आणि मी हे शुभवरून बोलत नाहीये खरंच. हे बघ, रिलेशनसाठी लगेच होकार द्यायचा नाही गं. आधी छान घट्ट मैत्री होऊ दे. त्यानंतर एकमेकांना किती ओळखतो आपण ते बघायचं. आणि मग जर वाटत असेल, की हो माझ्या वाईट आणि चांगल्या काळात हा खरंच सोबत राहील, तर तेव्हाच रिलेशनबद्दल विचार करायचा. पण फ्युचरबद्दल डिस्कस करून रिलेशनमध्ये आहे तर सगळंच करून बसायचं, असं कधीच करायचं नाही. काहीतरी नात्यात शिल्लक असायला हवं, नाहीतर ते नातं कधीच पूर्ण होत नाही."
आणि हे सगळीकडे दिसूनच येतं आपल्याला. खरं आहे, जे काही आजूबाजूला चाललंय त्यावरून. तर फ्रेंड बोलते, "अगं, पण जेव्हा आपण प्रेमात पडतो ना, तेव्हा डोकं तसं काम नाही करत किंवा ते नाही सुचत, जे आता सिंगल असताना सुचत असेल." आणि असं चांगलं काहीतरी न सुचल्यामुळे आपण ते सर्व करून बसतो. तर क्रिया बोलते, की "अगं, आता एआयचा ट्रेंड सुरू आहे आणि त्याला तू विचारशील ना, की माझ्याशी लग्न करशील का म्हणून, तर तोही तुला बोलेल, की आधी आपण एकमेकांना किती ओळखतो हे बघू, नंतर लग्नाचं काही ते ठरवू." तर हे एवढं साधं जर मशीनला कळत असेल, तर आपल्याला का नाही कळू शकत? आणि मला तर वाटतं ना, प्रॅक्टिकल लाईफ जगण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं आता सर्वांनी. खरं प्रॅक्टिकल लाईफच सर्व काही आहे. तर ते फ्रेंड्स ॲग्री करतात आणि मग तसंच कॅफेमधून बाहेर पडतात आणि जातात एका पार्कमध्ये. तर असंच वॉक करत-करत, मस्ती करत, बोलत-बोलत पुढे-पुढे जात असतात. तर थोडं-थोडं डिस्टन्सवर असे कपल्स बसलेले असतात. तर पंखुडी वेफर्स खात असते आणि ते फिनिश करून डस्टबिन शोधू लागते. तर थोडं लांब असतं त्याला एका कोपऱ्यात. तर पंखुडी सांगते, की "थांबा, मी हे टाकून येते लगेच." तर पंखुडी जाते आणि डस्टबिनमध्ये टाकताना बाजूच्या झाडामागे एक कपल असतात. तर त्यांची कुजबूज ऐकायला जाते पंखुडीला, तर इकडे एवढं कोपऱ्यात कोण? म्हणून बघायला जाते. तर तिकडे ते जास्तच क्लोज बसलेले असतात. तर त्यांना बघताच पंखुडी शॉक्ड होऊन घाबरते आणि "मम्मा!" म्हणून ओरडते. ओह माय गॉड! त्या कपलच्या पर्सनल स्पेसमध्ये डिस्टर्ब. हे आवाज ऐकून ते कपल एकदम मागे बघतात आणि घाबरून उठतात आणि तसंच पंखुडी येते क्रियाकडे आणि खूप जोरजोरात हसायला लागते. आणि सगळे विचारत असतात, की "अगं तिथे तू अशी घाबरून ओरडली आणि आता इथे येऊन हसत काय आहेस? काय झालं नक्की?" तर पंखुडी तसंच सर्वांना तिकडे चला म्हणून दुसऱ्या साईडला घेऊन जाते आणि सांगते एक्झॅक्ट काय सुरू होतं. तर सगळे ऐकून खूप जोरजोरात हसायला लागतात. आणि मग तसंच काही वेळाने पार्कच्या बाहेर निघतात आणि दुसरीकडे जातात. सो तसंच फिरत-फिरत खूप थकून जातात. बापरे! तर क्रियाचं लक्ष जातं एका आईस्क्रीम स्टॉलकडे. तर तसंच सर्वांना बोलतो, की "ए वॉव! आईस्क्रीम चला फास्ट." तर पंखुडी बोलतो, की क्रियाला, की "दी, तू जीजूला विसरत आहेस? त्यांना कळलं तर माहिती आहे ना तुला किती ओरडतील." तर क्रियाचे फ्रेंड्स जीजू हा वर्ड ऐकताच बोलतात, की "ओह! जीजू. वाह! क्या बात है गं क्रिया. आम्हाला नाही कळलं लग्न केव्हा झालं ते. नाहीतर आम्ही पण जीजू म्हणूनच बोललो असतो." तर क्रिया सांगते, की "अगं ती ओळखते खूप आधीपासूनच शुभला आणि खूप चांगला बॉन्ड आहे यांचा. सो तेव्हापासून ती जीजू बोलते आणि ही माझी सिस्टर आहे, पण साईड नेहमी जीजूचीच घेणार. आय मीन शुभची." तर फ्रेंड्स बोलतात, की "अच्छा असं आहे का? बरं मग आईस्क्रीम खायचं आहे, की जीजू रागावतील म्हणून नाही खाणार आहे?" तर क्रिया बोलते, की "ए थांबा गं तुम्ही. काय चाललंय तुमचं? लग्न व्हायचं आहे अजून. सो प्लीज असं काही नका बोलू. आणि हो, मी आईस्क्रीम खाणार आहे. बाकी शुभला बघते कसं सांगायचं ते." तर पंखुडी लगेच बोलते, की "दी, तू विसरू नको मी पण इथे आहे." सो मला सुद्धा विचारतील नक्की कोणाचा प्लॅन होतं, मग मी खरं काय तेच सांगणार आहे. तर क्रिया बोलते, की "ओह गॉड! ही ना खरंच माझी बहीण फक्त नावासाठी आहे. नेहमी शुभच्या साईडने असते. प्लीज 2 मिनिटं थांबा हां, मी शुभला कॉल करते." ओह! तर क्रिया थोडं बाजूला जाऊन कॉल करत असते शुभला आणि बाकी सगळे फ्रेंड्स आणि पंखुडी आईस्क्रीम घेत असतात. तर शुभ कॉल रिसीव्ह करताच क्रिया विचारते, की "मी आईस्क्रीम खाऊ का प्लीज बेबी?" सगळे फ्रेंड्स खातायत आणि पंखू पण खात आहे. पण तुझं नाव पुढे करून मला ब्लॅकमेल करत होती. म्हणून मी तुला असा कॉल करून विचारत सो प्लीज हो बोल ना पटकन. तर शुभ बोलतो, "अच्छा ती माझं नाव घेतली म्हणून कॉल केली. नाहीतर तू खाऊन आली असती आणि घरी आल्यानंतर खोटं रिझन देऊन मला बनवली असती. हो ना? खरं आहे ना?" "हां, खरं आहे." तर क्रिया ऐकतात हसून देत बोलते, की "अरे नाही बेबी असं काही नाहीये आणि प्लीज सांग ना खाऊ का? प्लीज नाही नको बोलू हं. नाहीतर सगळे तुला खडूस जीजू बोलतील." तर शुभ बोलतो, "ठीक आहे जा खा." देन क्रिया कॉल कट करून लगेच येते आणि आईस्क्रीम घेऊन सर्वांसोबत बसते खात. तर असंच नॉर्मल बोलता-बोलता क्रियाला एक फ्रेंड विचारते, की "तुमचं पण भांडण होत असेल ना गं?" आय मीन सोबत राहते म्हणून भांडणं होत नाही अशातला भाग नसतो ना? कारण असं असतं तर लग्नानंतर कोणाचीच भांडणं झाली नसती. सो मग सांग ना, तुमचे भांडणं काय होतात आणि कोण आधी सॉरी बोलतात? हां? नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. वॉव! व्हेरी इंटरेस्टिंग क्वेशन. आता पार्ट 311 मध्ये बघणार आहे आपण. यावर क्रिया काय आन्सर करणार आहे आणि त्यावर कोण कसे रिएक्ट करतात आणि पुन्हा क्रिया कसं-कसं एन्जॉय करते आणि घरी केव्हा परत येते आणि केव्हा शुभसोबत बोलणं होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे
तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.